दाबूया पट्टन रेफ्रिजरेटरचं, येणार वादळ परिवर्तनाचं, निलेश राणे यांच्या विक्रमी विजयाचं आणि आपल्या कोकणच्या स्वाभिमानचं। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार श्री निलेश नारायण राणे यांना रेफ्रिजरेटर चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा। लक्षात ठेवा, रेफ्रिजरेटर, सर्वांना सांगा रेफ्रिजरेटर। कोकण देशोधडीला लावणाऱ्या उद्धव ठाकरेंना कोकणात मत मागण्याचा अधिकार नाही, असा घणाघाती हल्लाबोल माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केला। निलेशच्या विजयाची सभा इथंच होईल, त्यावेळी विरोधकांचा आणखीन सविस्तर समाचार घेईन असा इशारा त्यांनी यावेळी दिला। पाहूयात काय म्हणाले नारायण राणे। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची लोकसभेची जाहीर सभा ही आज शेवटची आहे। उद्याच्या दिवसात 6 वाजेपर्यंत वेळ आहे, छोट्या मोठ्या होतील, पण मोठी सभा ही शेवटची आहे। जे आमच्या विरोधात आहेत, ज्यांच्याशी आमची लढत आहे, त्यांनी जरा ही सभा पाहून घ्यावी, व्हिडिओवर तरी पाहावी। सभेला कशी गर्दी होते, यातील एकही माणसाला 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये दिलेले नाहीत। सगळे स्वखर्चाने आले, कोणी आले नाही। त्यामुळे ही लोकसभेची निवडणूक होत असताना गेला 1 महिना मी पाहतोय आमचे विरोधक जेवढे आहेत ते टीका कोणावर करतायत? नारायण राणे। नारायण राणे उमेदवार नाही, मी निवडणूक लढवत नाही, का टीका करतायत? का टीका करतात? काय केलं मी या सगळ्या मंडळींचं? शिवसेनेचं काय केलं? शिवसेनेचा माझ्यावर का राग? शिवसेना सोडली, भुजबळांनी पण सोडली, गणेश नाईकांनी सोडली, बऱ्याच जणांनी सोडली। राग का? आणि तोही टोकाचा, मंत्री राणेंना नाही करायचं, बीजेपी राणेंना नाही घ्यायचं, निवडणुका राणेंना नाही लढवायच्या। मला शिवसेनेवाल्यांना सांगायचं आहे, एवढा राग येतो, काहीतरी समोर तू येऊन तरी बोला बोला ना। तुमचा राग येतो, तुम्ही असे वाईट आहात, काय केलं मी? काय केलं काय शिवसेनेत? शिवसेनेतून निघालो, मला पटलं नाही, यांचा भ्रष्टाचार मला पटला नाही। जे शिवसैनिक 30 वर्ष 40 वर्ष पक्षात काम केलं, ते निवडणूक लढवायची इच्छा प्रगट केली, काय 1 कोटी द्या, 2 कोटी द्या। त्यावेळेला मी असताना त्यावेळेला वेंगुर्ला मतदारसंघाच्या विधानसभेच्या जागेसाठी जो शंकर कांबळे आता माझ्या विरुद्ध बोंबलत फिरतोय, त्याला तिकीट मिळावी दुसऱ्यांदा म्हणून मी प्रयत्न करतो। मातोश्रीने उमेदवार ठरवला, कोल्हे, जिंदालचा मॅनेजर, 1 कोटी रुपये घेऊन, 1 कोटी रुपये, त्याचं नाव सामन्यामध्ये येणार होतं। मला कळलं की ते शंकर कांबळेला देत नाही, त्याचं नाव मी सुचवलं होतं, तो सिटिंग आमदार आहे, देतात कोल्हे। मी रस्त्यात होतो, कोकणात येत होतो, बाय रोड। मी साहेबांना फोन केला, साहेब मी असं ऐकतोय, कोणी सांगितलं तुला? मी म्हणलं सामन्यामध्ये यादी गेली, त्याच्यात शंकर कांबळेचं नाव नाहीये, शंकर कांबळेचं नाव नाहीये। साहेब असं झालं तर मी पण निवडणूक लढवणार नाही।
मी कोकणात जाणार नाही, तुम्ही उमेदवार बदला, अन्यथा मी प्रचारालाही जाणार नाही, निवडणुकी लढणार. उद्या सकाळी सामना वाच, कळेल तुला. मी म्हणलं ठीक आहे, ठीक आहे. दुसऱ्या सकाळी खरंच शंकर कांबळेचं नाव होतं, साहेबांनी नाव बदललं. 1 कोटी सगळी. भिवंडीला पाटील नावाचा शिवसैनिक सरपंचापासून अनेक पदं भूषवली, चांगलं काम करत होता, लोकप्रिय होता. 1 मताने आम्ही सगळ्यांनी उमेदवार ठरवला, 1 मताने. रात्री आम्ही गेल्यावर सामनामध्ये नाव गेलं तर दुसऱ्याच माणसाचं, कोण प्रिंटिंग प्रेसवाला होता त्याचं नाव गेलं. त्यामुळे ऍडव्हान्स 50 लाख घेतले. मला काय चाललंय काय, साहेबांना परत सांगितलं, साहेब काय चाललंय, आपण बदनाम होतोय. नारायण पुरावा काय का, मी येऊन देतो. मी मग सांगितलं पैसे कोणी घेतले, सुभाष देसाईच्या हातात पैसे कसे गेले, ते कोणाजवळ आणून दिले, सगळ्या पुरावे दिले. बरं पाटीलला तिकीट दिली, ते नाव कट केलं. आणि हे सगळं मला सहन झालं नाही, पाहवलं नाही. म्हणून त्यावेळेला 14 एप्रिल रोजी जी कार्यकारिणी शिवसेनेची झाली, उघड सांगितलं मी चाललो. हे मला पटत नाही. जे शिवसैनिक 30-40 वर्ष काम करतात, जेव्हा तिकीट मागतात निवडणुकीला, तेव्हा तुम्ही पैसे मागता आणि पैसे दिले नाही का, ज्यांचा पक्षाशी संबंध नाही त्याला तिकीट देतात. बांधवानो म्हणून सोड. आणि उद्धव ठाकरेवर अलिगेशन, मी आरोप केला की हा सगळं करतो. मग राग कशाला केलं तू ना. साहेबांमुळे मी बाहेर नाही पडलो. साहेबांचं माझ्यावर प्रेम होतं. त्याला कधीही वाटलं नव्हतं नारायण राणे सोडून जाईल आपल्याला, पण माझा नाविलाज होता, काम करणं अशक्य झालं. बांधवाला आता टीका करायचं कारण काय. मग कोकणात आले, 2 सभा घेतल्या. उद्धव ठाकरेची भाषणं बघावं तुम्ही, ऐकाविषयी वाटतात की नाही नंतरच. काय बोलतो लोकहिताच्या दृष्टीने, लोक कल्याणाच्या दृष्टीने उद्धव ठाकरे काय बोलतो. लोकांच्या उदरनिर्वाहाचा म्हणजे पोटाचा प्रश्न बोलतो का कधी. बेकारीबद्दल बोलतो का कधी. विकास हा मुद्दा, विकास या राज्याचा, विभागाचा, मतदारसंघाचा कसा करावा हा प्रश्न हाताळतो का कधी. इथली जनता कशी जगते, जगायला तिला काय लागतं, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, स्टेडियम, क्रीडांगण, या सगळ्या गोष्टी ज्या लागतं, 18 अम्युनिटीज, नागरी सुविधा या दिल्या आहेत का. उदाहरणार्थ इथे सांगितलं मनोरंजनाचं साधन नाही. माणसाला जगायला अन्नाबरोबर मनोरंजन पण काही पर्सेंटेज हवं असतं. जेवढा आनंद आयुष्यात मिळवता येईल तो जी माणसं मिळवतील आनंद, तेवढं त्यांचं वय वाढतं. उद्धवा तुला नाही कळणार, नाही कळणार. हे प्रश्न कधी हाताळतो. मुंबई 25 वर्ष सत्ता आहे, 25 वर्ष सत्ता आहे मुंबई. मग 25 वर्ष सत्ता महानगरपालिकेत असताना मुंबईचा कायापालट का नाही झाला. मुंबई सिंगापूर का नाही झाला. मुंबई सांगाय का नाही, का नाही करू शकले. जगातली अनेक शहरं, पर्यटन शहरं या 10 वर्षात उदयाला आली आणि जग प्रसिद्ध पर्यटन स्थळ झाली. मुंबई का नाही होऊ शकलं. एवढं जुनं शहर, 150 वर्षापूर्वीचं शहर, 25 वर्षाच्या, त्याला विकायला दृष्टी नाही. विकास कसा करावा माहित नाही, पैसा कसा उपलब्ध करावा माहित नाही. मी या जिल्ह्यावर येतो, जिल्ह्यावर मुंबई वगैरे नंतर बघू, मी त्या तिकडे असेल तेव्हा बोलेन. सिंधुदुर्ग जिल्हा 90 पूर्वी काय होतं या जिल्ह्यात, काय होतं.
प्यायला पाणी होतं. या सावंतवाडी, या कुडाळमधून, वैभववाडीमधून आमच्या आया भगिनी कळशी कळशी पाण्यासाठी वणवण भटकायच्या. कळशी कळशी पाण्यासाठी प्यायला पाणी नव्हतं. 150 इंच पाऊस पडायचा, जवळजवळ 4 ते 5 मिलीमीटर पाऊस पडायचा आणि प्यायला पाणी नव्हतं. फेब्रुवारी मार्च नंतर ही अवस्था होती. अनेक गावात रिक्षा जायचं नाही, धडपायवाट्या नव्हत्या, गाडी जायची नाही, रुग्णवाहिका जायची नाही. अनेक गरोदर स्त्रिया बाळंतपणाच्या वेळेला हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकत नव्हत्या. एक तर घरी डिलिव्हरी व्हायची, नाही तर काही दगावल्याही आहे. या माहिती समस्या या उद्धव ठाकरेला काय अवस्था होती इकडे. रस्ते नाही, पाणी नाही, आरोग्य तर सोडा. आता तरी सावंतवाडी आरोग्याची काय व्यवस्था. पालकमंत्री आहे, सावंतवाडीचा आहे, लोक निवडून देतात. कशी देतात मला माहित नाही. अहो तुमच्या आरोग्याची काय व्यवस्था आहे. आजारी पडला, एवढं सुंदर शहर, काय ड्रेनेजची व्यवस्था आहे. इथे बसवत नाही, मच्छर चावत नाही. त्याला चावत नाही. सांगा मला तुम्ही, भुयारी गटर योजना का नाही एवढ्या वर्षात. 5 वर्ष पालकमंत्री होता. अरे आम्ही मानवांना पुरी गरज आणली. कणकवलीचा प्रस्ताव दिलाय. आम्ही विकास किती गतिमान. मी 90 ते आतापर्यंत काय काय केलं. धरणं बघा, धरणं पाण्याची, ही सगळी धरणं मी पूर्ण करण्यासाठी सुरू केली, कामं चालू केली. टाळंबा, तिलारी, महमदवाडी, घोणसरी ही मोठी धरणं, बाकी मध्यम आणि छोटी मी धरत नाही. हे सगळ्या धरणांना जवळपास 4000 कोटी लागणार होते. धरणाची कामं मी मंत्री असताना सुरू केली. ही सगळी धरणाची कामं पूर्ण होतील ना, तेव्हा या जिल्ह्याची सरासरी सिंचनाची 18.5% होईल. महाराष्ट्राची आज 18.5% आहे. सिंधुदुर्ग 90 साली आलं तर फक्त 2.5% सिंचन क्षमता. पाऊस किती, 150 इंच. सिंचन क्षमता किती, 2.5%. पाऊस पडायचा अर्ध्या तासात समुद्रात. धरणच नाही. स्वतः काय केलं नाही, आम्ही चालू केली. सांगा मला 5 वर्षात पैसे मिळाले का त्या धरणाला. अरे राणेवाडी का नंतर कर, या प्रश्नाचे उत्तर दे. धरणाला पैसे दिलेस का. धरण पूर्ण व्हायला आली का. पिण्याचा प्रश्न, प्यायचा पाण्याचा, शेतीच्या बागायतीचा प्रश्न सोडवला का. याला उत्तर नाहीये. तोंड उघडू शकत नाही. अरे एवढी हिंमत डिबेट मध्ये मी पण येतो. आज आमचा निलेश भारी पडला. निलेश चल एका स्टेजवर ये. पत्रकारांसाठी तुम्ही हे करा, अरेंज करा. मी आणि केसरकर पाहिजे त्याचे 25 लोक आणू दे, नाही तर 50 आणू दे. बरोबर मार्गदर्शन करा. आणि मी एकटाच. काय चाललंय. या खासदारांनी 5 वर्षामध्ये निलेशला पाडून दिला मत निवडून. त्याला एक उच्च शिक्षित मुलगा 27 वर्षाच्या लोकसभेत गेला. देशातला पहिला कमी वयाचा खासदार 27 वर्षात. अनेक खासदार मला यावेळेला मी पण लोकसभेत गेलो, राज्यसभेत. लोकसभेतले खासदार येऊन सांगतात, राणे जी आपका बेटा कहाँ है. मैं है मुंबई में. और क्या बात करता, क्या इंग्लिश है उनका, क्या इंग्लिश में स्पीच देता था. या लोक कौतुक आजही करता है. या खासदाराने या जिल्ह्यातला माशाचा प्रश्न बांधवनो, एलईडीच्या माध्यमातून होणारी फिशिंग, आपल्या इतकी फिशिंग नाही म्हणत मी. पत्रकार नीट समजून घ्या. परराज्यातले ट्रॉलर, परदेशातले ट्रॉलर इथे येतात, एलईडीच्या माध्यमातून फिशिंग करतात. आपले ट्रॉलर जरा दिसले की त्यांच्या अंगावर जातात, फायरिंग करतात.
आपले बिचारे किनाऱ्यावर परत येतात, हे फिशिंग करून परत जातात. त्या डॉलर बद्दल बोलतोय, त्या LED बद्दल बोलतोय. माझं वाक्य मिळालं का ते कसं ट्विस्ट करायचं आणि द्यायचं आणि गैरसमज लोकांनी निर्माण करायचं, हेच काम काही लोकांनी चालू केलं. हा प्रश्न LEDचा लोकसभेत का नाही निर्माण केला? आणि उपासमार मासेमारी करायची, मासेमारी करणाऱ्यांची आहे. 121 किलोमीटरचा समुद्र आहे या जिल्ह्याला. रत्नागिरीचा तसा हजारो नाही लाखो मच्छीमार आहेत, मासेमारी करणारे आहेत. आज उपासमार होते आहे, मुलाबाळांचे हाल होत आहेत. काय नाही, खासदाराला खासदार होता ना 5 वर्ष, लोकसभेत उभा राहिला आणि बोलला. तसं काजूचा आता सीझन आहे, हा सीझन आहे काजूचा. गेल्या वर्षी यात नितेश आणि सतीश सावंतनी महाराष्ट्र स्वाभिमान तर्फे एक आंदोलन केले आणि काजूला भाव मिळवून दिले 160 रुपये किलो. 160. या वर्षी 90 रुपये. पालकमंत्री झोपलाय, खासदार झोपलाय. 70 रुपये एका किलोला कमी मिळत आहेत. शेतकऱ्याला काय खर्च येतो? फवारणी करा, काळजी घ्या, अमुक करा. किती खर्च येतो? मोलमजुरी सगळं. का खासदार बोलला नाही? आयात कर ज्या कमी झाला, 5% आयात कर काजूवर होता, तो 2.5% झाला. त्यामुळे परत देशातून काजू, आफ्रिकेचा काजू इथे यायला लागला. कसा माहितीये? 60 रुपये किलो. आपला विकतात 90. 60-90 एकत्र करतात, 60चा आणतात आणि एकत्र करतात आणि आपला काजू विकतात. हे पण व्यापारी करू लागले. पण आपला शेतकरी मेला ना. मग हे प्रश्न का नाही सोडवले? खासदार काय करत होता? 1000 प्रश्न टाकलेस ना. मग हे प्रश्न का नाही तू विचारलंस? ते लोकसभेत येतं का हिंदी बोलायला, येतं का इंग्रजी बोलायला? आणि ज्याला ह्या दोन्ही भाषा येत नाही असेल तुम्ही मागच्या वेळा 14ला खासदार पाठवलं. बेकारीचा प्रश्न, पोट्याचा प्रश्न. त्या 5 वर्षात एवढी बेकारी वाढली, एक तरी नवीन प्रकल्प आणला? अरे राणेवर बोलताना उद्धव ठाकरे लाज वाटत नाही तुला? तुझ्या या शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्यांनी, मंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी मागच्या 5 वर्षात एक तरी फॅक्टरी आणली का? एक तरी प्रकल्प आणला का? सी वर्ड चालू केला का? 2000 मुलं कामाला लागली असती. रेडी बंदर चालू झालं असतं, हजारो लोक कामाला लागली असती. आडारीची MIDC सुरू झाली असती, 80,000 नोकऱ्या मिळाल्या असत्या, 500 कारखाने झाले असते. केलं का चालू? त्याच्याबद्दल बोलले, लोकसभेत बोलले का? मुख्यमंत्री जाऊन भेटले? हे प्रश्न लोक आता का नाही विचारत? फिरताना लोकांनी विचारलं पाहिजे. तुमचा मुलगा घरात बेकार बसलाय, घरात हाल अपेष्टा चालली आहे आणि तुम्ही बोलायला याला यांच्यासाठी कोण आहे का? साहेब आहे? कुठला लोकप्रतिनिधी साहेब नसतो. पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो, मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, कोणी हे जनतेचे सेवक आहे. हे साहेब नाही. त्यामुळे त्याला प्रश्न विचारू शकता, प्रश्न विचारू शकता. पण बांधवाला काहीच नाही. आज सांगावं लागतं. हा आमच्या टीका करतो, राणे असे कसे, राणेच्या मागे. आणि पत्रकार मला माहिती विचारा, अहो राहतो कोण? विनायक राऊत म्हणतो की तुमच्या मागे ईडी लागलं म्हणून तुम्ही BJP बरोबर राहिला. त्याला तर ईडी नाही दिलं, ईडी द्यायला लागेल, द्यायला लागेल. एक बंडलच पाठवून देतो आता. काय कशासाठी माझ्या मागे? मी काय चोरीचं केलं? कारस्थान तुम्हीच करता. माझ्या 25 कंपनी, त्याच्या 126 कंपनी जोडायच्या, प्रिंट करायची, झेरॉक्स घ्यायची आणि पाठवायची. राणीच्या 150 कंपन्या मी शेवटी अधिकार दाखले. बघा माझ्या 25 कंपन्या, माझे 150 नाहीये. आणि मी ऑफिशियल धंदा, मी परदेशात गुंतवणूक करत नाही.
मी आपल्या देशात आणि तेही महाराष्ट्रात, बाकी नाही. महाराष्ट्राच्या बाहेर मी नाही कुठली इन्व्हेस्टमेंट करत. मी व्यवसाय काय करतो पण असले धंदे नाही करत. उद्धवला जाऊन विचार, या विनायकरावचं सांग, जा विचार, ईडीकडे कोणाचे फाईट पडलेले आहे. माझ्याबद्दल बोलता, आता मला बोलायला आहे ना. तो सुरू केला विषय तुम्ही या चिंपट खासदारांनी. कोणाच्या फाईल पडलेल्या आहेत? 4 जण, एक मातोश्री 4 जणांच्या फाईल पडल्या. मला पडलं नाही. ईडीने चौकशी करो न करो, पण माझ्या रस्त्यात आलात, मला डिवक्तेचा प्रयत्न केला तर मी काय करेन ना ते उद्धवला माहिती आहे. आणि म्हणून बांधवांनो, जीएसटीचा प्रश्न, मी बाजारपेठेत आहे. बाजारपेठ दिवस सकाळ संध्याकाळ व्यापारी येतात घरी, उद्योजक येतात, त्रस्त झाले. हॅरेसमेंट चालली आहे जीएसटी अधिकाऱ्यांची, इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांची हॅरेसमेंट चालली. लोक म्हणतात आम्ही करदाते आहोत, आम्ही टॅक्स देतो, तरी आम्हाला जीएसटीचा त्रास आहे, तरी आमची झडती, तरी आमच्यावर रेट. काय चाललं? पूर्वी असा काही त्रास झाला नाही, या 5 वर्षात का होतोय? हा लोकांचा होणारा त्रास, व्यापाऱ्यांचा होणारा त्रास खासदाराला दिसत नाही. रेशनवर धान्य मिळत नाही, खासदाराला कळत नाही. रेशनवरचं राखेल गायब झालं हे दिसत नाही. आज रेशनवर जा फेऱ्या मारायला लागतात 4 वेळा. त्या कुठे रेशन थंब लावा, अंक लावा. इंटरनेट चालू असलं तर ते चालू होतं, नाही तर आज या उद्या या, नाही तर 15 दिवस चक्कर. सांगा मला आज काय परिस्थिती आहे? महागाईला आकाशाला भिडली आहे हो. धान्य महाग, तेल महाग, पेट्रोल डिझेल महाग, कपडे लत्ते महाग, प्रत्येक गोष्ट महागली आहे. यावर आता असलेलं सरकार, आता उद्धव सरकारमध्ये आहे, अरे याला उत्तर दे ना तू. युती केली म्हणून खुश आहे, काय सत्तेत राहायला मिळणार? सत्ता कशाला पैशाला, पैसा कशाला सत्तेला? मग लोकांनी काय करावं? महागाईत काय, महागाई कमी करू म्हणून 2014ला आश्वासन दिलं होतं ना. 2014ला दिलं होतं ना आश्वासन. मग कर पूर्ण. चांगले दिवस येतील सांगितलं होतं ना. आज लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस करा, लोकांना सुखी आणि समाधान. बांधवनो, या खासदाराने 5 वर्षात कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही. करण्याची क्षमता नाही, पात्रता नाही, गुणवत्ता नाही. यांच्यामध्ये फक्त खोटं बोलायचं आणि आरोप करायचे. याला एकमेव दिसतं नारायण राणे, बाकी कोण दिसत नाही महाराष्ट्रात. कोण दिसत नाही. उठले मी याला पुरून उरले, मी यांची गम करत नाही. गम करत काय? आज म्हणे वेंगुर्ल्याला समज, काय बोलतात ते कळत नाही. जबाबदारी माहित नाही. भारतीय घटनेने काय अधिकार लोकप्रतिनिधी दिले, पक्षाच्या प्रमुखांना दिले, याची जाणीव नाही हो. थोडा अभ्यास तरी करा म्हणा. पक्ष चालवायचं केवढा भ्रष्टाचार. हा इकडे ज्या जिल्ह्यात 5 वर्षात कामं थांबलेत, आज सगळं वाळूधारक बिचारे तरुण चिरेधारक जे ऑफिशियली धंदा करत होते, परमिट मिळतात का? परमिट बंद. लोकांनी इमारती बांधायची कशी, घरं कशी बांधायची, काय किंमत झाली आहे वाळूची, काय चिराची, खडीची, हे नाही माहीत? सांगा मला. आज एवढे प्रश्न निर्माण झाले, तर खासदार काय बोलत नाही? नारायण राणे. त्याला संपवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. तू काय उद्धव ठाकरे रे, तू कधीतरी माझ्या नजरेला नजर भिडवली ना ती मी बोलेल वा वा आहे काहीतरी, एकदा काहीतरी ये समोर आणि हे कर. अरे नाव तू घेऊ शकत नाही रे. उगाच माझ्या वाटेत येऊ नका, किंवा म्हणतात ना रेंज मध्ये तर बिलकुल येऊ नका. बिलकुल
मी एक तर जात नाही, मी माझ्या कामात बांधव. मी किती कामं केली, पाटबंधारे केले, रस्ते केले, ब्रिज केले, 50वर ब्रिज केले. मुख्यमंत्री असताना एकाच वेळेला 28 ब्रिज केले मी. अख्ख्या आयुष्यात नाही करू शकत. मेडिकल कॉलेज आता चालू होईल या जुलैमध्ये. मेडिकल कॉलेज चालू होईल. 150 डॉक्टर बनतील एकाच वेळेला. हॉस्पिटल बघा. 5 वर्ष मी पदावर नाही, घरात गप्प बसलो नाही. या सिंधुदुर्गाच्या रत्नागिरीच्या लोकांसाठी गंभीर आजारी पडले, हार्ट अटॅकने असू द्या, किडनीचा त्रास असू द्या, कोणताही गंभीर आजार असू द्या, मुंबई नाही तर गोवा नाही तर कोल्हापूरला जावं लागत होतं. आता सगळ्यांचा उपचार इथे होतोय माफक दरामध्ये. इंजिनिअरिंग कॉलेज 1600 मुलं इंजिनियर बनताय, शिकताय. ऍग्रीकल्चर कॉलेज आहे, डेअरी कॉलेज आहे, हॉर्टिकल्चर कॉलेज आहे, वृद्धाश्रम आहे, महिला भवन आहे, महिलांचे छोटे छोटे बचत गटाच्या योजना सुरू आहे, प्रशिक्षण चालू आहे. एवढे उपक्रम एकट्याने सुरू केले. सीवड रेडीचं बंदर 4,500 कोटीचं, आडारीचं MIDC प्रोजेक्ट, ओरसचं IT पार्क, शिकलेल्या मुलांसाठी, ग्रॅज्युएट मुलांसाठी IT पार्क. एवढे मी एक माणूस उपक्रम एवढे चालू करू शकतो, आणू शकतो. या सांगा मला, या केसरकरनी, या खासदारांनी, नाव घ्यायचं नाही मला, या खासदारांनी एक तरी प्रोजेक्ट. अरे साधी प्राथमिक आरोग्य केंद्र खोल्या सावंतवाडीत. डॉक्टर तरी भर. 8 दिवसांनी डॉक्टर एक आहे तो बदलत असतो, एकच डॉक्टर बदलत असतो. काय केलं काय? कुठले कोणता प्रकल्प नाही, हाय ते चालू नाही. आणि फक्त हुशार काय, मला तिकीट पाठव, माझं गाव आणि मला पाठव. आता मी जर ठरवलं याला काय कुठे पाठवायचं तर किती तास लागतील हो. विनाकारण कशाला तो बोल, तुला जमत नाही ती वाक्य टाकतो. त्या पोलीसचा आहे म्हणून काय काम केलं, पराक्रम. निवडणुकीच्या तोंडावर सगळ्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना तडीपार 3 दिवस नोटीस. वा, सगळ्या पक्षाच्या. आमचे जास्त, म्हणजे आमचे 100 असले तर समोरच्यांचे 5, हे प्रमाण आहे. तुला वाटतं का तू कायम सत्तेत असता? आता 19 नंतर काय होणार? तू आमदार तर नसणार, काय झालं तरी. तुला काय मी आमदार होऊ देत नाही. काही झालं तरी केसरकर ना आमदार नाही, तू काय मंत्री नाही. फिरशील सावंतवाडी. मी कसं सरकार चालवतो माहिती आहे तुला. अधिकारी माझं कसे न बोलता पण माझ्या इशाऱ्यावर कसं काम करतात माहिती आहे तुला. मग कशाला जातोस? या संबंधी योग्य तो निर्णय आज पोलिसांनी घ्यावा. इथे असो, रत्नागिरी असो. बंधू भगिनींनो, मातांनो, मी आज तुम्हाला भेटायला, या लोकसभेच्या निवडणुकीची शेवटची सभा आहे. मी तुम्हाला विनंती करायला, खऱ्या अर्थाने हा जिल्हा विकसित व्हायचा असेल, प्रगतीकडे जायचा असेल, तुम्ही सर्वजण गोर गरीब जनता सुखी आणि समाधानी व्हायचे असतील, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य या सगळ्या नागरिक सुविधा तुम्हाला दर्जेदार मिळायचे असतील, पाण्याची टंचाई ती मग पिण्याच्या पाण्याची असो या शेतीची असो, टंचाई कधी भासू नये असं वाटत असेल तर सगळी धरणं पूर्ण करण्याची जबाबदारी, सगळं या अम्युनिटीज देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. निलेशवर, माझ्यावर, नितेशवर आहे आणि माझे सगळे कार्यकर्ते, आम्ही या पूर्ण करण्याची धमक आमच्यामध्ये. उद्धव ठाकरे येतो ना असं काय करतो कळ, या द्या मला, ठेवतो मातोश्री. हे काय सांग ना, बाहेर धमक आहे, धमक आहे, दाखव धमक काय ती. अरे पाणी द्यायला पाणी अंगात लागतं तर पाणी दुसऱ्याला देशील ना.
आणि म्हणून सांगे या कोकणासाठी परत एकदा पत्रकारांना सांगतो, विकासासाठी या शिवसेनेचं योगदान 1% नाही, प्रगती कोणत्या बाबतीत नाही. शिवसेना उभी राहिली मुंबईत या कोकणी तरुणांमुळे राहिली, कोकणामुळे राहिली. त्या कोकणी माणसाला या उद्धव ठाकरेंनी फसवलाय, चिटिंग केलाय. त्यांच्या वाटेला काही सुख नाही, समाधान नाही, पोटाचा नोकरीचा प्रश्न पण सोडवला नाही. ही आजची परिस्थिती आहे. आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करतो, परत विजयाची पहिली विजय निलेश झाल्यानंतर पहिली सभा इथेच होईल. तेव्हा लवकर येईन आणि भरपूर बोलेन, चांगलाच समाचार तेव्हा घेईन. उरला सुरला आज थोडासा सुरुवात केली का घड्याळ माझा आहे, पण घड्यातला काटा माझ्या हातात नाही ना, तो चालतच राहतो. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतोय, बंधू भगिनीनो मातानो माझ्या तरुण मित्रांनो, या वेळेला निलेश राणेला संधी द्या. काम करण्याची उमेद आहे, चित्त आहे. मी गोरगरिबांसाठी काम करणार, मी करून दाखवणार. ईर्ष्या आहे, भावना आहे, आणि तो करून दाखवेल. एवढी बुद्धिमत्ता आहे, एवढी बुद्धिमत्ता आहे, हुशारी आहे, आणि तेवढा शिकला आहे, अभ्यास आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की येणाऱ्या 23 तारीखला तुम्ही सर्वांनी, तुम्ही तुमचे नातेवाईक, मित्र मंडळी, सहकारी मतदान केंद्रावर जाल. सगळ्यांना सांगा, एकच ध्यास, एकच विचार, एकच लक्ष की तिथे फ्रीजच्या बाजूला असलेलं बटन, ते बटन दाबा. निलेश राणेला तुमची सेवा करण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून द्याल अशी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो.